नमस्कार, मी साक्षी अणासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. 22 जानेवारी रोजी घरोघरी दिवाळी साजरी करा. अयोध्येतून पीएम नरेंद्र मोदी यांचे आवाहन. सुनील केदार यांना मोठा झटका. सत्र न्यायालयाने जामीनचा अर्ज फेटाळला. येत्या 48 तासात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून केरळ, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्रासह अलर्ट जारी. संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश. उद्धव ठाकरे यांनी मावळचे रणशिंग फुंकले. शेतकऱ्यांची भावना समजून घेणं महत्त्वाचे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे वक्तव्य. 1 जानेवारीपासून राज्यभर रेशन दुकानदारांचा बेमुदत संप. एअर कार्गोतून बेडशीटच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करी. आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी. पोलीस यंत्रणा सज्ज. उद्या 1 जानेवारी रोजी खंडोबा यात्रा उत्सव याचे थेट प्रक्षेपण आपल्या येस मराठीवर. पाहायला विसरू नका संध्याकाळी 4 वाजता. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. नमस्कार, मी साक्षी अणासने. आज आपण दिंडोरी तालुक्यात आलेलो आहोत. येथील मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. तसेच येथील जनतेची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, कुठून काय नाव आपलं? गणेश गांगोडे. कुठून आलात? दिंडोरी. सर, तुमच्या मतदारसंघामध्ये कितपत कामे झालेली आहेत किंवा अजून विकास दिंडोरीचा होण्यासाठी कोणकोणती कामे तुम्हाला अपेक्षा आहे? म्हणजे पाहिजे तसे विकास कामे झालेली नाही काहीच. कुठली कुठली कामे होण्याची तुमची इच्छा आहे किंवा कुठली कुठली कामे व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे? रस्त्यांची कामे प्रलंबित आहे गेल्या कित्येक वर्षापासून. रस्ते पूर्ण म्हणजे आजूबाजूचे रस्ते पूर्णपणे खराब झालेले. रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा झालेली. आणि तुमचा जे इथला मतदारसंघ आहे तेथील जे आमदार आहेत ते कितपत तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष देतात किंवा त्यांनी आतापर्यंत कुठली कुठली कामे केली आहेत? माझ्या माहितीनुसार आता ते विधानसभा उपाध्यक्ष असताना येत्या 5 वर्षात कुठली विकास कामं झालेली नाही. कुठल्याही प्रकारचे ठोस काम झालेले नाही. असं आमदार म्हणून कोण निवडून यावं? महाले, चारोस्कर का झिरवाळ? चारोस्कर साहेब. धन्यवाद. नमस्कार सर, कुठून नाव सांगा आपलं? संजय जाधव. कुठून आलात आपण? वणी. तुमच्या मतदारसंघामध्ये कितपत कामं झाली आहेत किंवा कुठली कुठली कामांची मला अपेक्षा आहे? सर्वात महत्त्वाचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. इतके पेशंट आणि ॲक्सिडेंट इतके होतात ते माणूस तिथपर्यंत सिव्हिलपर्यंत जाऊ शकत. एवढे रस्ते खराब आहेत. अर्ध्या रस्त्यात माणसं मारतात ते. त्यामुळे पालखेड, पिंपळगाव, सातवागाकडे इतके खराब रस्ते आहेत. कुठले आमदार सगळे लोक नाराज आहेत. त्यामुळे आता आमदार बदलला पाहिजे एवढे लोकांची इच्छा आहे. तुमच्या आमदारांनी आतापर्यंत कुठली कुठली कामे केली आहेत? नाही, काही कामे नाही. कामच नाही. ठोस कामाचे कुठले केलेले नाही त्यांनी. अजून सुधारणा व्हावीत, कुठली कुठली कामे करावीत असे वाटतात? सर्वात महत्त्वाचं उड्डाण पूल फार महत्त्वाचं आहे दिंडोरीला. पाण्याची व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, तसे आरोग्य व्यवस्था यात बदल व्हावे असं वाटतं का? हो, झालेच पाहिजे ना. तेवढ्यासाठी आम्ही आमदार चेंज करतो यावर्षी. कुठलेही आमदार निवडून यावेत? चारोस्कर, त्याच्यानंतर नरहरी झिरवाळ की महाले? चारोस्कर साहेब. चारोस्कर. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नाव सांगा आपलं? जीवराम दिंडे. सर, किती तुमचा व्यवसाय जो आहे तो किती वर्षापासून आहे? 6 वर्षापासून दिंडोरीमध्ये मॅडम. इथल्या मतदारसंघामध्ये कुठली कुठली कामे झाली आहेत किंवा कसं? कामं झालेली नाही मॅडम. हे सर्वांना श्रुत आहे. इथं कोणतीच कामं झालेली नाही. रस्त्याची नाही ना, काही लाईट नाही, पाण्याची. कुठल्या कुठल्या सुविधा व्हाव्यात अशी तुमची मागणी आहे? ग्रामीण पद्धतीनं ज्या सुविधा व्हायलाच पाहिजे ना. ग्रामीण इलाक्यामध्ये ज्या रस्ता, पाणी या मूलभूत सुविधा तर व्हायला पाहिजे ना. नक्कीच. आणि कुठल्या तुमचे जे आमदार आहेत ते कितपत तुमचे या मतदारसंघाकडे लक्ष देतात असं वाटतं? नाही, लक्षच नाही. तर लक्ष द्यायचा विषयच नाही. लक्षच नाही त्यांचं. लक्षच नाही. आणि आता येत्या विधानसभेत म्हणा किंवा येत्या निवडणुकीत कुठले आमदार निवडून यावेत? महाले, चारोस्कर की? चारोस्कर साहेबांचं. चारोस्कर साहेबांचे ते नक्कीच तुमचे कामं केलेले पहिले आणि आताही करतील अशी अपेक्षा आहे. ते नक्कीच तुमच्या अपेक्षेला पूर्ण करतील. तुमचा विकास, तुमच्या इथल्या मतदारसंघाचा विकास करतील असं वाटतं का? हो, मग त्यांनी पहिले केलेलं आहे. पण आता कालांतरानं जनतेला बदल हवा होता, झालाय बदल. आता परत बदल करील जनता. हे एक व्यावसायिक होते, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. आणि काही स्थानिक आणि व्यावसायिक त्यानंतर शेतकरी यांची आपण प्रतिक्रिया नक्कीच जाणून घेऊया. आता आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर आलेलो आहोत. दिंडोरी तालुक्यातील हे तहसील कार्यालय आहे. येथील बाहेरील आपण स्थानिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. इथे काही स्थानिक आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव साहिल गांगुडे. कुठून आलात आपण? मी दिंडोरी तालुक्यातून बनवडगावचा आहे. कुठली कुठली कामे झाली आतापर्यंत मतदारसंघामध्ये तुमच्या? मतदारसंघामध्ये जर बघायला गेलं ना तर अजून रस्ते इतके वर्दळ चालू आहे ना, का जिथे पाहिलं तिथे खड्डे चालू आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी खड्डेचं, रस्त्याचं अजून काहीच कामं झालेलं नाहीत.
कुठली कुठली सुविधा तुम्हाला हवी आहेत, अजून कुठल्या अपेक्षा आहेत, मागण्या आहेत तुमच्या इथल्या आमदारांकडून? मागण्या तर सांगायला गेलं तर मागण्या म्हणजे रस्ते तर व्यवस्थित करायला पाहिजे पहिले. त्यानंतर जे युवा बेरोजगारी पडलेले आहेत, जे शिकून पडलेले आहेत, काय असे भरपूर विद्यार्थी आहेत का भरपूर त्यांचं शिक्षण झालेलं आहे, MA BEd झालेलं आहे, BSc BEd झालेलं आहे, ते घरीच पडलेले आहेत. त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून ते पण त्यांचं भविष्य, कारण की आजकाल त्यांचे इतकं वय चाललेलं आहे का त्यांना मुलगी मिळेना. कशामुळे तर रोजगारच नाही आहे. रोजगार असेल तर त्यांना काहीतरी मिळेल, त्या हिशोबाने निदान त्यांना रोजगार मिळेल किंवा मोठमोठ्या कंपन्या उभारायला पाहिजे, त्या कंपन्यामध्ये त्यांना रोजगार मिळू शकतो. दिंडोरी तालुक्यात विकास व्हावा असं वाटतं का? हो, विकास व्हायला पाहिजे. रोजगार यावा असं वाटतं? येस, रोजगार यावा असं वाटतं, विकास व्हायलाच पाहिजे. आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आणि काही स्थानिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपण इथे बघू शकतो एक ताई आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. कावेरी जाधव. कुठून आलात आपण? इथं दिंडोरीत. तुमच्या मतदारसंघात कुठली कुठली कामे झाली आहेत? रस्त्यांची झालेली, पाण्याची झाली. कुठली कामे व्हावीत अजून आणि दिंडोरीचा विकास व्हावा असं वाटतं? विकास तर व्हायलाच हवा तसा विकास नाहीये. कामं होती नाही लवकर. प्रत्येक गोष्टीला 4-4 वेळा चक्रा मारावं लागतात. ज्यांची ओळख आहे त्यांचीच कामं होत्या फक्त. ज्यांच्या ओळखी नाही त्यांची अजिबात कामं होती नाही. कुठली कुठली कामे व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे? गार्डन व्हायला पाहिजे मुलांसाठी, रस्त्यांची कामं, वाहतुकी, रस्त्यांचं आता तुम्ही पाहताच किती वाहतुकी, गाड्या कुठं पण लावत्या, अजिबात लक्ष नाहीये. ते चौफुलीवर पण इतकी ट्रॉफिक असती, कोणाला येतं कोणाला नाही येत. तिथं पण पोलीस कधी राहती नाही. भरपूर काम आहे असे की याला अपेक्षित आहे. आता एवढं मोठं दिंडोरीत गार्डन नाही, छोटे छोटे मुलं आहे, शिक्षण पण हवं तसं नाही आहे, शाळेत पण व्यवस्थित लक्ष देते नाही. सर, आरोग्य व्यवस्था कशी आहे? आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे, म्हणजे बरी आहे, पण अजून सुविधा हव्या ते प्रत्येक गोष्टी. सुविधा हव्या, सुव्यवस्था हवी. हा, कारण की कसं आहे प्रत्येक गोष्टीला मोठं काही झालं तर नाशिकला जावं लागतं. आपल्या इथं तसं पाहिजे सुविधा थोड्याफार. तुम्ही आता तहसील कार्यालयातून आल्यात का? हो. कामासाठी आल्या होत्या हो, आमचं रेशन कार्डचं काम बाकी होतं, ते ऑनलाईन नंबरसाठी आम्हाला आता 4-5वा चक्कर आहे. झालं का तुमचं काम? नाही झालं, आज सरच नाही. किती दिवस झाले काम? 9 महिन्यापासून पेंडिंग आहे. आज उद्या करता आता 9 महिने झाले. किती फेऱ्या तुम्हाला इथे मारावं लागल्यात? 7-8 चक्कर झाले माझे. तर लवकरात लवकर विकसन व्हावा इथला दिंडोरीचा. आणि ते कसं आहे, ज्यांच्या ओळखी त्यांचेच कामं होतात ना, हा प्रॉब्लेम आहे. सर्वसामान्यांचे कामं कोण करणार आहे? मग सर्वसामान्यांकडे लक्ष द्यावं. आता काहींना लिहिता वाचता नाही, त्यांचे कामं कोण करणार आहे? त्यांचे पण कामं होईना अपेक्षित आहे ना. जर असे 4-4 वेळा तुम्ही चक्रा मारायला लागलं तर ते कसं काय कळणार आहे आम्हाला? आता कोणाला येतं लिहिता, कोणाला नाही येत. प्रत्येकाचे कामं तसे नाही. आता आमचं थोडंफार शिक्षण आहे, काहींचं तर ग्रामीण भाग आहे, आता नाही त्यांचे शिक्षण, हे असे चक्कर मारायला लावतात. मग काय करायला? आमदार म्हणून कोण निवडून यावं? चारोस्कर, जिरवाळ की महाले? कोणी निवडून आलं तरी फक्त त्यांनी सर्वांकडे लक्ष द्यायला पाहिजे. निवडणुकीच्या टायमाला दिसतं, इतर टायमाला ते दिसतीच नाही, असं प्रॉब्लेम. धन्यवाद ताई. यांनी आपली एक प्रतिक्रिया मांडलेली आहेत, समस्या मांडलेल्या आहेत की इथे सर्वसामान्य जनतेकडे कोणी लक्ष देत नाही. ज्यांची ओळख असते, ज्यांचं दबदबा असतो, त्यांची सगळी कामे होतात असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. आता आपण मागे बघू शकतो की काही तरुण वर्ग आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. दादा, कुठून आलात आपण? मी करंजवनगाव, दिंडोरी तालुका. काय नाव आपलं? अमोल मोरे. तुमच्या मतदारसंघात कितपत कामे झाली आहेत? काहीच कामे नाही झाली मॅडम. भरपूर विकास रखडला, बेरोजगारीची पण भरपूर समस्या आहे. आणि आता जर सांगायचं तर आमच्याच गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र 2 वर्षापासून मंजूर केलं होतं, पण अजून कोणत्याही प्रकारचं काम सुरू नाही झालं. फक्त उद्घाटन झाले, त्याच्या व्यतिरिक्त तिथं एक वीटही आजपर्यंत रचल्या गेली नाही. फक्त उद्घाटन झाली, कुठल्याही प्रशासनाने तिथे दखल घेतली नाही असं म्हणायचं आहे? कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही. तसंच जर देवघरचा जर विषय घेतला, देवघरच्या मंदिराचं काम स्वतः जिरवळ साहेब तिथं दर इलेक्शनच्या वेळेस तिथं पूजा करतात, तिथून त्यांच्या कामाची सुरुवात करतात. त्या मंदिराचंही काम त्यांनी अपूर्ण ठेवलं. तिथंही कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, अर्धवट बांधकाम आहे. प्रत्येक ठिकाणी फक्त त्यांची एकच नीती आहे, करून घेऊ, होऊन जाईल, आपण करतोय, चर्चा झाली आहे, कॉन्ट्रॅक्टदाराशी बोलणं झालं आहे, याच्या व्यतिरिक्त काही पुढे हालचाल होत नाही. कुठली कुठली विकास कामे व्हावी असं वाटतंय? रस्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात इथं दिंडोरी तालुक्यात प्रश्न आहे. कादवा सहकारी साखर कारखाना आहे, तिथे ऊस वाहतूक होत असती, खूप रस्त्यांची अडचण येते. तसेच जवळच पिंपळगाव मार्केट असल्यामुळे टमाटा शेतकरी पण भरपूर प्रमाणात गाड्या जातात. तो रस्ता दरवर्षी रस्त्याची सुधारणा होती, दरवर्षी खराब रस्ता होऊन जातो. एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं.
आणि दिंडोरी तालुका हा या तालुक्याचा विकास व्हावा यासाठी कुठली कामे करावीत अजून आमदारांनी असं वाटतंय? रस्त्याची कामं खूप महत्त्वाची, तसेच आरोग्य व्यवस्था इथली आहे किंवा शिक्षण व्यवस्था त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आणि आरोग्य व्यवस्थेवर बी लक्ष दिलं पाहिजे. पण प्रमुख जर कारण असेल तर तरुणांची बेरोजगारी, यावर जर भर दिला तर आज खूप मोठा विकास आहे. आणि जो बी कोणी आमदार या गोष्टीवर भर देईल, बेरोजगारी होतं, त्याचा नक्की या मतदारसंघात विजय होईल किंवा येणारी अनेक वर्ष जनता त्याला पाठिंबा देईल. कोणते आमदार विजयी होऊन यावे किंवा निवडून यावे असं वाटतं? महाले, चारोस्कर की जिरवाळ? नाही, नक्की आता सध्या जनता या प्रश्नाला खूप म्हणजे उत्तर नाही देऊ शकत, कारण खूप फसवणूक झाली याच्या आधी सर्वच आमदारांकडून. पण आता सध्या जिरवळ साहेब नको, एक तरुण गटाचा आता चारोस्करांकडे भरपूर कल आहे. तर यदा कदाचित असं वाटतंय की त्यांना निवडून येण्याची संधी दिंडोरी मतदारसंघ देईल. नमस्कार बाबा, कुठून आलात आपण? आम्ही कादो माळुंगी. काय नाव आपलं? प्रभाकर पोपट पेंढारे. काय व्यवसाय करतात? व्यवसाय शेती. शेती आहे. तुमच्या मतदारसंघात कुठली कुठली कामे झाली आतापर्यंत? काही आमच्याकडे रस्तेच केले नाही, अजून रस्ते शिल्लक आहे, खाली आश्वासन द्या. आणि कुठली कामे व्हावी अशी वाटतात? वाटतं ना, रस्ते व्हायला पाहिजे. पाणी पुरवठा कसा आहे? शिक्षण? पाणी पुरवठा बी अर्धवटच आहे. कुठले आमदार निवडून यावे असं वाटतं? जिरवाळ, महाले की चारोस्कर, जे तुम्हाला न्याय देतील? आमदार हां आता आम्हाला तर वाटतंय हां. दिंडोरीचेच आमदार यायला पाहिजे. कुठले आमदार यायला पाहिजे? महाले, चारोस्कर की चारोस्कर? चारोस्कर. हे होते एक ज्येष्ठ नागरिक, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. आता आपण आलो आहोत दिंडोरी तालुक्याच्या बसस्थानकावर. येथील स्थानिकांची आणि प्रवाशांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार बाबा, कुठून आलात आपण? लखमापूरहून. गजानन कसुरी सोनवणे. तुमच्या मतदारसंघात कुठली कुठली कामे झाली आहेत? एकही काम झालं नाही आमच्या मतदारसंघात. जाऊन बसले तिकडे जिरवाळ साहेब आरामशीर. मतदानाच्या वेळेला लोकांच्या पाया पडत येतात, निवडून गेले का परत येत नाही, जात नाहीत. त्यांनी तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष दिलं नाही का? काहीच नाही. कुठली कुठली कामे केली आहेत? कुठलंच काम केलेलं नाही. कुठल्या कुठल्या अपेक्षा आहे? काय काय सुविधा मिळाव्या असं वाटतं? आमच्या गावाकडे रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे, गावठाणातले रस्ते घेतले पाहिजेत त्यांनी. ते गावठाणातले रस्ते नाहीत, गावापर्यंत जाणारा रस्ता नाही. काय काम केलं त्यांनी? काहीच काम केलं नाही. फक्त 4 काम दिले इलेक्ट्रिकचे मोठे लखमापूर गावात, झालं त्याचं काम. कोण आमदार म्हणून आता निवडणुकीतून आता आम्ही बहुजन वंचित आघाडीला मतदान करणार आहे. ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील असं वाटतं का? करतील. हो, कोणी असो, तो कुठलाही असो, आदिवासी समाजाचा जरी असला कुठलाही असो, पण तो वंचितच्या नावाखाली काम करील अशी अपेक्षा आहे तुम्हाला? असा विश्वास आहे? विश्वास आहे माझा एकदम. आणि या टायमाला वंचित आघाडीचे कमीत कमी 10 ते 15 सीटं लागतील. बाबा, कुठून आलात तुम्ही? चांदवड. काय नाव आपलं? उत्तमराव देशमाने. काय व्यवसाय आपला? मी रिटायर माणूस आहे, शेती करतोय. शेती करताय. कुठले कुठले कामं झाली आहेत किंवा कुठले कुठे व्हावी अशी वाटतात? कामं तर काय अपुरेची कामं झालेलीच नाही, पण कांदा निर्यात बंदी करून सगळं शेतकऱ्याचं वाटोळ झालं. दिंडोरीचा विकास व्हावा त्यासाठी कामे व्हावी असं वाटतं का? दिंडोरीच्या आता भारतीताईच दिसून नाही राहिल्या कुठे. भारतीताई कामे करतात? कायचे कामं करतात? जर कामं करतात तर निर्यात बंदी लगेच उठवलीच. एक रात्री निर्यात बंदी होती, दुसऱ्या दिवशी उठू नाही शकत का? नुकसान झालं शेतकऱ्यांचं निर्यात बंदीमुळे? 4500 रुपये क्विंटल कांदा विकणारा तो जर 1100 आणि 1200 विकले, कसं काय नुकसान नाही तर काय होईल? आणि तुम्ही किती नुकसान भरपाई दिली, काय कामाची ती? काहीच देऊ नका. एक्सपोर्ट जसं चालेल तसं चालू द्या, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कुठले कुठले सुविधा हव्यात शेतकऱ्यांना आमदारांकडून? आमदारांकडून काय, खासदारांकडून केंद्र सरकारने निर्यात बंदी त्वरित उठवावी, नाही तर यावेळेस त्यांचा टांगा पलटी. कुठले आमदार म्हणून निवडून यावे? महाले, जिरवाळ की चारोस्कर? चारोस्कर. बाबा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? खिरकाडे बापू. कुठून आलात आपण? दिंडोरी चिरलेच. तुमच्या मतदारसंघामध्ये कुठली कुठली कामे झाली आहेत? कामं रस्ते झालेले आहेत, रस्ते झालेत, डांबरीकरणाची, पाण्याची सोय झालेली. काम पूर्ण झालंय का रस्त्यांचं? हो. आणि कुठली कुठली कामे व्हावी, अजून सुविधा मिळाव्यात दिंडोरीच्या विकासासाठी काय वाटतं? काय थोडे रस्त्याची सुधारणा व्हावी, इकडे पाण्याची सोय पाहिजे, इकडे पाणी नाही स्टँडवरती. अजून कुठल्या सुविधा? शिक्षण, तुमची शिक्षण व्यवस्था काय म्हणते? आरोग्य सुविधा तुमच्याकडे आहे का? शिक्षणाची व्यवस्था भरपूर आहे इकडं. आरोग्याचं काम काय सरकारी दवाखान्यात जाते नाही, तिकडे गेलं का एकच गोळी देतात, 30-36 रोगावर एकच गोळी, असं आहे त्याच्याकरता. आमदारांनी कुठली कुठली कामे केली पाहिजे? इथल्या प्रशासनाने कुठली कामे केली पाहिजे? सुधारणा
सुधारणा होण्यासाठी किंवा आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. असं कुठले आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे, महाले, चारोस्कर की झिरवाळ? ते काय नक्की सांगता येतो लोकांच्या मतावरती, ते काय सांगता येत नाही. राजकारणात काय बोलता येत नाही आम्हाला. बाबा काय सांगाल की कितपत कामे झाली आहेत मतदारसंघामध्ये किंवा पूर्ण खेड्यापाड्यात रस्ते व्यवस्थित नाही आहे, गाड्या नाही व्यवस्थित, लोकांची सुविधा कमी आहे, याची गरज दिसते समोर. अजून कुठली कामे व्हावीत असं वाटतं? पाण्याची व्यवस्था, सर्वांना शिक्षण काय असेल, आरोग्य व्यवस्था आहे व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि कुठले आमदार म्हणून निवडून यायला हवे? ते जसे तुम्ही आता शिपाई 12वी पास भरता तसे आमदार ग्रॅज्युएशन झालेले पाहिजे, त्यांना काहीतरी आलं पाहिजे. आणि ते असे भ्रष्टाचारी नको आहे. जे कोणत्याही शासनाला आजपर्यंत जेवढे आहे सर्व भ्रष्टाचार, त्यांच्या प्रॉपर्टी झाल्या, देशावर कर्ज झालं, ते देशावरचं कर्जांनी भरलं पाहिजे. जनतेची लूट करतात सर्वच, कोणत्याही पक्षाचे असो. आणि कुठले आमदार निवडून यायला पाहिजे, चारोस्कर की महाले? आता कोणत्याही पक्षाचे आम्हाला तरी काम केलं पाहिजे. काम केलं पाहिजे. कुठल्याही पक्षाचा आमदार निवडून आला तरीही काम करणारा हवा असं इथली ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी साक्षी अणसरे. आज ढाकंबे आपण इथे आलेलो आहोत आणि येथील शेतीचा आणि तसेच शेतकऱ्यांचा आपण आढावा घेणार आहोत. त्यांच्या मागण्या, त्यांचे जे मत आहे ते आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. इथे काही शेतकरी आहेत, त्यांना आपण बोलतं करणार आहोत आणि त्यांची मते जाणून घेणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव तुमचं? नवनाथ दशरथ गोदडे. कुठून आलात? डकांबा. इथेच राहतात? हा, इथे. काय व्यवसाय आपला? व्यवसाय मजुरी. तुमच्या मतदारसंघात कुठली कामे झाली आहेत? मतदारसंघामध्ये भरपूर कामं, आता रस्त्याचे कामं चालू होणार आहे. परत पंचायतीमध्ये इंदिरा निवासचे काही कामं चालू होणार आहे. कोण आहे तुमच्या मतदारसंघात आमदार? आमदार आमच्यामध्ये म्हणजे दिंडोरी तालुक्यामध्ये झुरवळ साहेब. कामे केली त्यांनी इथे या मतदारसंघामध्ये कामे केली आहेत? हा, काही कामं केली, रस्त्याचे काही जुने खडी कामं केली. पूर्ण झाली आहेत कामं? हो, कामं झाली. अजून कुठली कुठली कामं राहिलेली? अजून कुठली कुठली कामे व्हावीशी असं वाटतं? आता भरपूर नदीचे हे बंधारे उकरले त्यांचं पाणी साठ्यासाठी. आता इथे तळं बिळं उकरलंय गावाजवळ पाणी साठण्यासाठी, पिण्यासाठी पाणी. पाणी पुरवठा म्हणा, ग्राम किंवा आरोग्य सुविधा म्हणा किंवा शालेय सुविधा म्हणत ते तुमच्या इथे यावेत असं वाटतं का? ढकांब्यामध्ये हा, यावे असं आम्हाला असे आहे. कारण की कसं आमच्या इथं बी 10वीपर्यंत शाळा आहे. बारीक विद्यार्थ्यांसाठी सुविधा काहीतरी लाभ व्हावं असं. आमदार म्हणून कोणाला बघताय तुम्ही सध्या, झिरवाळ, चारोस्कर की महाले? आता काय होईल ते आता आमच्या मताप्रमाणे आम्ही देणार आमच्या माणसाला किंवा दुसरा माणूस देणार दुसऱ्या माणसाला. आमच्या माणसाचं कसं असं, आम्ही आमच्या माणसालाच देणार. तुमचा माणूस कोण? रामदास चारोस्कर. सांगाल का तुमच्या मतदारसंघात कुठली कामे झाली आहेत किंवा कुठल्या सुविधा हव्यात तुम्हाला? आमच्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी जास्त गरजेचं आहे, दुसरं काही नाही. पाणी येत नाही वेळेवर? हो, पाणी येत नाही. आलं तर 15-20 मिनिटं येत लगेच जातं. उन्हाळ्यात तर पाणी भेटत नाही प्यायला. किती दिवसानंतर पाणी पुरवठा होतो? 3-4 दिवशी पाणी येतं आमच्या. पाण्याची एक गंभीर परिस्थिती आहे. हो, पाण्याची परिस्थिती सुधारावी असं वाटतं? पाण्याची सुविधा. अजून कुठली परिस्थिती सुधारावी असं वाटतं किंवा कुठल्या सुविधा तुम्हाला हव्या आहेत? म्हणजे काही नाही, पाणीचीच सुविधा पाहिजे आम्हाला, दुसरं काही नाही. वाहतूक वगैरे, रस्ते इथले? रस्ते ठीक आहे, योग्य रस्ते. इथली जी आरोग्य व्यवस्था आहे किंवा शालेय व्यवस्था आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दवाखान्याची आहे सोय आहे. आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून यावं, महाले, चारोस्कर की झिरवाळ? नाही, कोणी आलं चालतं, आपलं पण काही कामं केलं पाहिजे. निवडून आले का काही कामं करते नाही. फक्त मतदान घ्यायला 4 पाया पडता, 4 मग नंतर निवडून गेले का कोणी हे करते नाही. ते शेवटी त्यांचे कामं तेच करतात. पण आपल्या गावाचा विकास करते नाही ना. गावाचा विकास करायला पाहिजे. कोणी निवडून येऊ, कोणी गरीब व्यवस्थित म्हणते हो, पण त्यांनी गावाचा विकास करायला पाहिजे. धन्यवाद. हे होते इथले ग्रामस्थ. ढकांब्याचा विकास व्हावा, त्याच्यानंतर निवडून येणाऱ्या लोकांनी इथे विकास करावा. निवडून कोणीही आलं तरीही या गावाचा विकास होणं गरजेचं आहे. पाण्याची एक मोठी समस्या आहे, ती नक्कीच कुठेतरी सोडवली पाहिजे असं इथल्या ग्रामस्थांचं तसेच इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. येस मराठीसाठी मी साक्षी अणसरे, ढकांबे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुण्यनगरीत आयोजित 91वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी आत्मसात करणे हे गरजेचे आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीतून शास्त्रज्ञ होऊन खऱ्या अर्थाने देशाचे नाव लौकिक करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी केले. पंचायत समिती कळवण तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ
निसर्ग संस्कार इंग्लिश स्कूल मानूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुण्यनगरीत आयोजित 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डॉक्टर अरुण काळे यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रवृत्ती माहीत व्हावी यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज असल्याचे म्हणाले. व्यासपीठावर कळवण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे, वटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुखदेव उशीर, सचिव पंकज उशीर, संचालक राजेंद्र पवार, भूषण पगार, माजी प्राचार्य NP पवार, मानोरचे उपसरपंच साहेबराव पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्र टेंबेकर, पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे, पत्रकार रवींद्र बोरसे, गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्चा, विस्तार अधिकारी संजय चव्हाण, परशुराम महाले, शीतल कोठावदे, प्राचार्य GD रोंदळ, विज्ञान गणित अध्यापक, संघ अध्यक्ष प्राध्यापक विकास रोंदळ, केंद्र प्रमुख अनिता बागुल, क्रांतीलाल बागुल, वर्षाताई बच्चा, सुदाम राऊत, संजय आहेर, यशवंत सूर्यवंशी, विनायक जाधव, शरद खैरनार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर पगार. आभार भरत पाटील यांनी मानले. APJ अब्दुल कलाम पुण्यनगरीत आयोजित 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बोलताना डॉक्टर निलेश पाटील समवेत व्यासपीठावर डॉक्टर अरुण काळे, गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्चा, सुखदेव उशीर, प्राचार्य GD रोंदळ, माजी प्राचार्य NP पवार, राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या प्रमाणात मोठमोठे अधिकारी सापडत असताना त्यातच आज चक्क गावचे सरपंच, उपसरपंच यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई करत अटक करण्यात आली आहे. चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील लोकप्रतिनिधी, गावचे सरपंच, उपसरपंच यांनी जिल्हा परिषद शाळेत अंतर्गत बनवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यामुळे सोग्रस गावचे सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे यांना रंगेहात 30,000 रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक दीपक पवार व संजय ठाकरे यांच्या वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई करत अटक केली आहे. शासनातर्फे लोकांच्या हितासाठी सरकारी योजनेद्वारे लाखो करोडो रुपये खर्च केले जात असताना त्यावर सहकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी अशा प्रकारे जर भ्रष्टाचार करत असतील तर ही गंभीर बाब आहे. येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड. 1 जानेवारीपासून राज्यातील रेशन दुकानांचा बेमुदत संप. राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून राज्यभरातील रेशन दुकानदाराचा बेमुदत संप होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यासाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहे. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहे. कोणत्या मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला? रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करा, मार्जिन मनी 300 रुपये करा, 2G ऐवजी 4G मशीन द्या, कालबाह्य नियम बदला. 22 जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा. अयोध्येतून PM नरेंद्र मोदी यांचे आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील अयोध्या रेल्वे स्टेशनचे लोकार्पण केले. तसेच यावेळी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याच लोकार्पण सोहळ्यातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले आहे. तसेच 140 कोटी लोकांनी 22 जानेवारीला घरोघरी दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना केले आहे. याचवेळी पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारीला अयोध्येत येऊ नका असे आवाहन केले आहे. प्रत्येकाची इच्छा आहे की 22 जानेवारीला लोकार्पण सोहळ्याला यावं, पण प्रत्येकाला कार्यक्रमाला येणे शक्य नाही. रामभक्तांना विनंती आहे की 22 जानेवारीला मंदिराचा विधी कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या सोयीनुसार राम मंदिरात या, पण 22 जानेवारीला कार्यक्रमासाठी येऊ नका असे आवाहन मोदींनी केले आहे. येत्या 4 जानेवारीला दिंडोरी तालुक्याचे माजी आमदार धनराज महाले यांचा वाढदिवस होणार आहे. त्यानिमित्ताने येस मराठी न्यूजच्या वतीने त्यांचा एक एक्सक्लुझिव्ह